नमस्कार, इट्स रेवाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छोले. प्रोटीनचा उत्तम सोर्स, फायबर भरपूर असल्याने पचनास मदत होते. लोहाचे आणि मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण असल्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. 5 ते 6 तास छोले किंवा काबुली चणे भिजवून घ्यायचे आहेत. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे, 10 ते 12 लसणाच्या कुड्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, थोडंसं आलं, 2 मिरे, 2 दालचिनी आणि 4 लवंगा, अर्धी वाटी पाणी घालून कुकरच्या एका भांड्यात शिजवायला ठेवायचं आहे. तर कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये 5 ते 6 तास भिजवलेले छोले घालून प्रेशर कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून घ्या. पाच ते 6 शिट्ट्यांमध्ये छोले मऊ शिजलेले आहेत. ग्रेव्हीसाठी शिजलेले साहित्य मिक्सरमधून वाटून घेणार आहे. कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून त्यामध्ये मिक्सरमधून वाटून घेतलेले मिश्रण घाला. सोनेरी रंग येईपर्यंत परता. दोन चमचे गरम मसाले, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा घरगुती चटणी घालून तेल सुटेपर्यंत परता. सर्व मसाल्यांना तेल सुटल्यानंतर शिजलेले चणे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून 10 ते 15 मिनिटं उकळवा. छोले बनविल्यानंतर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा. त्यामुळे त्यातले मसाले मुरतात व चव आणखी छान लागते. कोथिंबीर घालून गॅस बंद करा. लिंबू सोबत खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेवाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.